तुमच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते अशी स्पर्धा तुम्ही दर 4 महिन्याला दर 6 महिन्याला आयोजित करा. ती 3,500 किलोमीटर आहे. आपली फक्त 437 किलोमीटर आहे. आपण फक्त 4 टप्प्यात ही केली आहे. त्यांचे 21 टप्पे आहेत. जे आपल्याकडे सुद्धा चांगल्या दर्जाचे रस्ते होऊ शकतात. नमस्कार मंडळी, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. फ्रान्स दी टूर हे ऐकून असाल तुम्ही, पण आपण आता फ्रान्समध्ये नाहीये. आपण पुण्यातल्या बोबदेव घाटामध्ये आहे. हा बोबदेव घाट आहे. तुम्ही रस्ते बघा, काय सुंदर रस्ते आहेत. म्हणजे अक्षरशः आपले जे गाल असतात ना, असं म्हणतात, म्हणजे म्हणायला आपण म्हणतो की तुमच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते करून दाखवू, असं अनेक वेळा आपण नेत्यांचे बोल ऐकले असतील, मंत्र्यांचे बोल ऐकले असतील. पण खरोखर हे इतके गुळगुळीत, इतक्या चांगल्या क्वालिटीचे रस्ते आपल्याकडे झालेले आहेत. हे आपल्याकडचे रस्ते आहेत. हा बोबदेव घाटातला रस्ता आहे. इतका सुंदर रस्ता आहे. कुठेही तुम्हाला खड्डा दिसणार नाही. आणि हे का घडलंय, तर याची चर्चा अख्ख्या पुण्यामध्ये सुरू आहे. पुणेकर अतिशय या गोष्टीची चर्चा सुद्धा करतायत की आपल्या इथं पुणे ग्रँड टूर हे सायकल स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि 4 टप्प्यामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. आजचा शेवटचा दिवस आहे ह्या स्पर्धेचा. एकूण 437 किलोमीटरची ही स्पर्धा 4 टप्प्यामध्ये झाली. आणि हे सगळे जे टप्पे आहेत, हे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि त्यासोबत पुणे शहराला, पिंपरी चिंचवड शहराला लागून जो काही ग्रामीण भागातला पट्टा आहे, म्हणजे मुळशी तालुका असेल, मावळ तालुका असेल, पुरंदर तालुका असेल, बारामती तालुका असेल, तर या सगळ्या भागातले सुद्धा रस्ते हे अशाच पद्धतीनं झालेले आहेत. आता हे रस्ते होत आहेत. हे लोकांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या होत्या की अशी स्पर्धा तुम्ही दर 4 महिन्याला दर 6 महिन्याला आयोजित करा आणि वेगवेगळ्या भागांमध्ये आयोजित करा, एकाच भागात नको. त्यामुळं किमान चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे रस्ते आम्हाला मिळतील, असा एकूण म्हणजे खरं तर कमेंट तुम्ही अनेक सोशल मीडियाच्या पोस्टच्या खाली वाचल्या असतील. त्या संदर्भातले काही व्हिडिओज, मीम सुद्धा खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेअर होतात. आणि या पद्धतीचं कौतुक म्हणजे फ्रान्स दी टूर आहे. ही जगातली सर्वात फेमस असलेली टूर आहे सायकलची. आणि जंगल, पहाडी इलाका, म्हणजे डोंगराळ भाग सगळा, अशा याच्यातून साधारणपणे ती ते 3,500 किलोमीटरचा तो प्रवास त्या स्पर्धेमध्ये केला जातो. म्हणजे शहरी भाग आहे, डोंगराळ भाग आहे, सपाट सखल भाग आहे. आणि फक्त फ्रान्सच नाही, तर आजूबाजूच्या काही देशांमध्ये सुद्धा ती स्पर्धेचा काही परिसर व्यापलेला आहे त्या स्पर्धेचा. आणि ही स्पर्धा जुलै महिन्यामध्ये दरवर्षी 3 आठवड्यांमध्ये होते. आणि त्याचे 21 टप्पे आहेत. आपल्या इथं होणारी स्पर्धा ही केवळ 437 किलोमीटर आहे. म्हणजे फ्रान्समध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या तुलनेमध्ये म्हणजे ती 3,500 किलोमीटर आहे. आपली फक्त 437 किलोमीटर आहे. आपण फक्त 4 टप्प्यात ही केली आहे. त्यांचे 21 टप्पे आहेत. विचार करा, म्हणजे जगभरामध्ये त्या स्पर्धेचं नाव आहे. आणि आपली ही स्पर्धा भारतातली पहिली अशा पद्धतीची स्पर्धा होते. आणि त्या निमित्तानं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यात आलंय, त्याचं अनेक सायकलपटू जे आहेत, त्या स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले, त्यांनी कौतुक केलेलं आहे. स्पर्धकांनी तर कौतुक केलेलंच आहे, पण नागरिक सुद्धा कौतुक करतायत की इतक्या चांगल्या क्वालिटीचे रस्ते आम्हाला मुळशी, मावळ, बारामती, पुरंदर या भागामध्ये जायला रस्ते मिळालेत. बोबदेव घाट, तुम्ही अनेक वेळा बोबदेव घाटामध्ये आला असाल. कशा पद्धतीचा हा रस्ता होता अनेकांना माहिती आहे. तुम्ही आता येऊन बघा हा रस्ता कसा आहे, याचा फील घ्या तुम्ही. आणि म्हणून म्हणजे आवर्जून सांगावं वाटतं की अधिकारी तेच आहेत, कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आपल्याकडचेच आहेत आणि रस्ते सुद्धा आपल्याकडेच केलेले आहेत.
म्हणजे आपल्याकडे सुद्धा चांगल्या दर्जाचे रस्ते होऊ शकतात, हे आता आपण नाकारू शकत नाही. म्हणजे खरं होऊ शकतात, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. चांगल्या दर्जाचं आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याची. पण याच वेळेला थोड्याशा विरोधामध्ये सुद्धा सूर उमटलेले आपण बघितले. कारण 4 टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे. शहरामध्ये 2 वेळा ते टप्पे येतात जातात आणि त्यामुळं शहर पूर्णपणे त्या तो परिसर म्हणजे मध्यवर्ती जो परिसर आहे शहरातला, पुणे शहरातला, तो बंद पडला आणि त्यामुळं काही नकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा आल्या. खरं तर त्या सुद्धा विचारात घेण्यासारख्या आहेत. म्हणजे अ, सायकल स्पर्धेमुळं ह्या सगळ्या चर्चा होत असल्या, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर होत असलं. शहरातले रस्ते सुद्धा फार छान झालेत. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या परिसरात जिथून सायकल स्पर्धा गेलेली, मग तो शिवाजीनगरचा भाग असेल, डेक्कनचा भाग असेल, पाषाण, बालेवाडी, बाणेर, पिंपरी चिंचवड मधला भाग असेल, हा जिथं सायकल स्पर्धाचा हा रूट आहे, तिथले रस्ते सुद्धा अतिशय सुंदर झालेले तुम्ही पाहिले असतील. आणि हे आपल्याला हवंय. पण हे हवं असताना पुणेकरांच्या सुद्धा काही तक्रारी होत्या, की कुणाला हॉस्पिटलला न्यायचं होतं, कुणाला शाळेत, ते शाळांना सुट्ट्या द्याव्या लागल्या 2 वेळा. काही लोकांना ऑफिसमध्ये जायचं होतं, तर त्यांच्या फार अडचणी आल्या. बसेस बंद ठेवाव्या लागल्या. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आयोजकांनी पुढच्या वेळेस निश्चितपणे करावा, की ही कशा पद्धतीनं ह्याचं नियोजन करता येईल. आणि खरं तर जे मीम्स आले, की अशा पद्धतीचे रस्ते मिळण्यासाठी ही स्पर्धा पुण्याच्या वेगवेगळ्या भागात तुम्ही आयोजित करा. खरं तर खूप म्हणजे विनोदी पण कमेंट होत्या त्याच्यामध्ये. पण स्वागतार्ह कमेंट आहेत आणि यामुळे हे इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहतं, ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. मंडळी, तुम्हाला बोगदेव घाट कसा वाटला? या आपल्या पुणे ग्रँड टूर जी सायकल स्पर्धा होतीये त्यानिमित्त, आणि अशा स्पर्धा आता कुठं-कुठं घ्यायला पाहिजेत. तुम्हाला जे काही वाटतं, म्हणजे फक्त पुणेच नाही, तर पुण्यासारखे अजून आणखी शहर आहेत, आणखी डोंगराळ भाग आहे. सह्याद्री आपला फार विस्तीर्ण परिसर आहे. म्हणजे खरं तर आपण जेवढं करू ना, एवढं कमी आहे खरं तर. म्हणजे इतकं सौंदर्य आपल्याकडे आहे. कोकण एवढा सुंदर आहे. आपल्याकडे सह्याद्रीचा विस्तीर्ण भाग आहे. तर अशा सगळ्या जर भागामध्ये जर हे आपण एक्सप्लोर केलं, एक्सपोजर देऊ केलं, तर हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय ताकदीनं उभं राहू शकतं आणि जो विकसित भारताचं आपण स्वप्न बघितलंय, ते स्वप्न सत्यात येऊ शकतं. यासाठी खरं तर शुभेच्छा आहेत. परंतु ज्या तक्रारी आहेत, याचीही आयोजकांनी थोडी दखल घ्यावी आणि अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहतं याचं आपण सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्ही बोपदेव घाटामध्ये या, मावळ मुळशीमधल्या त्या रूटवरती या आणि तुम्ही फिरून तुम्हाला हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाटतंय, हे आवर्जून व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा. आणि फॉर द पीपल न्यूजचे वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत, ते नक्की पहा. त्यांना शेअर करा, तुमच्या कमेंट करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, बोपदेव घाट, पुणे.